अफाट गर्दी आयुष्य. आम्ही ज्या लाईन मधून आलेलो काल त्या लाईन मध्ये तर खूप गर्दी. गेट मधून आतमध्ये गेलेलो. आज बोलतात गर्दी म्हणून काय आतमध्ये सोडणार नाही. हे बघा तेडा अर्ध मंदिर आहे गंगामध्ये. हे गेट नंबर 4 आहे. तर तुम्हाला आम्ही एक शॉर्टकट पण दाखवणार आहे जिथून तुम्ही 5 ते 10 मिनिटात दर्शन घेऊ शकता. चला आता. तर गाईस आज डे 2 आहे. तर आज आम्ही परत मंदिराच्या दर्शनाला जाणार आहे. आज न्यू इयर आहे. पहला अंकल के रिक्षे का पहिला साल आहे आज नए साल में. तर चला सगळ्यांनी आज आम्ही कुर्ते वगैरे घातले. आज बोटची सवारी वगैरे करणार आहे. 5 लाख 10 लाख श्रद्धालूंचं आज येणार आहे. तर बघू आता. गर्दी तर आम्हाला काल नव्हती दिसली. आज बघा समोर दिसते तुम्हाला गर्दी. अजून आम्ही मंदिराच्या बाहेर आहे तोपर्यंत आम्हाला एवढी गर्दी दिसते. चला. अफाट गर्दी. आम्ही ज्या लाईन मधून आलेलो काल त्या लाईन मध्ये तर खूप गर्दी. तुम्ही बघू शकता. हे मंदिर आहे. मेन डोर आहे. बघू शकता. आता खूप जास्त नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काशी मंदिरात खूप जास्त गर्दी आहे. आम्हाला आमचं असं समजत होतं की खूप नशीब होतं की काल आम्ही दर्शन 5 मिनिटात घेतले आणि आज अगर तुम्ही आले आणि इथं लाईनीत थांबले तर कमीत कमी नाही म्हणलं तरी 5-6 तास तरी तुम्हाला लाईनीत थांबावं लागेल. अजून हे गेट नंबर 4 आहे. तर तुम्हाला आम्ही एक शॉर्टकट पण दाखवणार आहे जिथून तुम्ही 5 ते 10 मिनिटात दर्शन घेऊ शकता. आणि बघा हा एक गेट आहे. ते गर्दी नाही पण आपण काय जी स्वयं बोलला ती 3 नंबरचा गेट आहे. तो हाच गेट आहे. आता आम्ही एंटर केले आतमध्ये. सिक्रेट रस्ता आहे. इथून आलोय. आता इथून आपण आतमध्ये जाणार. काल इथूनच गेलेलो आतमध्ये. गेट मधून आतमध्ये गेलेलो. आज बोलतात गर्दी म्हणून काय आतमध्ये सोडणार नाही. काय बोलो गया. परत मणिकर्णिका घाटवरती आलोय. आतमधून तर जायला दर्शन भेटलं नाही. तर आपण इथूनच घाटावरूनच चालत जाणार आहे गंगा घाटपर्यंत. नंतर आम्ही काल एक बोटवाल्याचा नंबर घेतला आहे. पूर्ण आम्हाला 85 जे घाट आहेत ते आम्हाला तो फिरवणार आहे. अजून पूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे काय ते देणार आहेत. चला. प्रयत्न जे आहेत ते पूर्ण फेल झाले आहेत. आम्हाला वाटलं मणिकर्णिका घाटवरून आम्हाला गंगासाठी रस्ता भेटेल पण सगळीकडे असे गेट लावलेत. गेट म्हणजे पत्रे वगैरे लावलेत. तो एक तिकडे एक वरती पत्रा लावला आहे. प्रॉपर ॲड्रेस गाईज. आता बोटवाल्याला कॉल केलेला. बोटवाला येतोय. अजून एक मंदिर आहे. तो तेडा वाकडा झालेला. काय माहिती त्याची काहीतरी बॅक हिस्ट्री आहे. टाकूया नाही तर त्या हेडलाच विचारूया. बोटवाल्यालाच विचारूया. मणिकर्णिका घाट के ठीक बगल में आप देखोगे एक मंदिर है टेढ़ा मंदिर. उसका शिखर ऐसे टेढ़ा है. वो टेढ़ा ही रहता है हमेशा. तो टेढ़ा क्यों है पता है? एक राजा ने उस मंदिर का निर्माण करवाया और निर्माण करवा करके उस राजा ने जब ब्राह्मण संकल्प दे रहे थे संकल्प में बोला इस मंदिर का निर्माण करवा करके मैं फल चाहता हूं कि मैं माता पिता के ऋण से उऋण हो जाऊं. जैसे ही जल हाथ में लिया संकल्प करने लगा मंदिर टेढ़ा हो गया. बोले कि भैया तुम दुनिया में सारे ऋणों से उऋण हो जाओगे लेकिन माता पिता के ऋण से कभी उऋण नहीं हो सकता. छोटी बोटची डील चालू आहे. इंजिन चालू करतोय. अंग्रेजा रंग मेरा तन मेरा. गाईज फायनली आम्ही बोट मध्ये बसलो. आता जी फोटोज वगैरे एकदम भारी मध्ये क्लिक करणार आपण. तर गाईज आम्ही फायनली ना शूट करणार आहे. शूट आम्हाला जे शूट करायचं होतं ते शूट. कोणचा बर्ड? सायबेरियन सायबेरिया बर्ड. 84 घाट आहे बघा. एक घाट मस्तपैकी रील वगैरे काढूया. फोटोशूट वगैरे करूया. म्हणजे सारखं आपल्याला फिरायला भेटत नाही. एक्सपिरियन्स करायला भेटत नाही म्हणून घाट आहे. अच्छा. पशुपतिनाथ जी का मंदिर है. नेपाली मंदिर. नेपाल राजा पशुपतिनाथ जी का है. तो हाच तो व्ह्यू आहे बघा. काल आम्ही इथं फोटोशूट वगैरे केलेला. आता आपण परत मणिकर्णिका घाटपाशी येणार आहे. अजून पुढं गाईज आमचं बोटमध्ये फिरून
फिरून झाले, फोटोशूट वगैरे आमचे पूर्ण प्रॉपर झालेत. आता आम्ही चाललो अन्नपूर्णामध्ये जेवण करायला. आता नाश्ता करूया अन्नपूर्णामध्ये. नाश्ता तर नसेल, जेवण असेल, पण खूप चांगलं जेवण आहे तिथे. तर चला. गल्ल्या बघा तुम्ही किती छोट्या आहेत. मला एका टायमी 2 जण जाऊ शकतो. गर्दी बघा, अजून गल्ली पण बघा. खाना मिल रहा है बस. गाईज आम्ही आता आरतीसाठी आलोय. आरती होणार आहे 6:30 वाजता. अजून गर्दी आत्ताच झाली. हे बघा, आत्ता वाजले 3. अजून इतक्या लवकरच पब्लिक नाही का पूर्ण येऊन बसली, आत्ताच बसली. तेव्हा तिथं आरतीसाठी थांबले जातात तिकडं सगळे. इथं होणारी आरती अजून हळूहळू गर्दी व्हायला चालू झाली. आत्ताशी जस्ट 3:30 वाजले. अजून काल आम्ही अस्सी घाटला गेलेलो होतो. किती वाजता गेलेलो आपण अस्सी घाटला? 4-5ला गेलेलो. एवढी पण गर्दी नव्हती, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणारच आहे. अजून आज बघा किती गर्दी. बोटमध्ये पण माणसं बसले. काही आरती झाली आहे, आम्ही थांबलोय. आता सगळेजण बाहेर चालले. साहेब कसं वाटलं आरती? गंगा आरती खूप मस्त होती. नाही करते नाहीये गंगा आरती बघू शकता, उभा राहायला जागा नाहीये माणसाला. खूप मजा आली. आम्ही 3 वाजता आलेलो. आता इथं सगळे लाईन मध्ये थांबलेत प्रसादसाठी. हे बघा, आता आरती संपली आहे. आता आरती संपली आहे. दर्शन झालंय. मंदिराच्या आतमध्ये गेलेलो. नॉर्मल आम्हाला गर्दी दिसली नाही. मग आम्ही गेलो, जस्ट पेढे वगैरे आणायला गेलेलो. इथे तर गर्दी नव्हती, डायरेक्ट घुसून गेलो. आम्हाला दर्शन भेटलं. 3 वर्षात पण आम्हाला दर्शन भेटलं. म्हटलं आरती पण खूप चांगली झाली. आता आम्ही चाललोय जेवण करायला. काय